झालं ते मुंबईत होणार नाही. नाही, त्याच्यावरती आता भाष्य करणं उचित नाही, कारण राजकारणामध्ये काही घटना घडत असतात. ज्याप्रमाणे चंद्रपूरला भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस एकत्र आहे. तुम्ही कोकणात गेले तर त्या ठिकाणी सुद्धा एकनाथ शिंदेचा आणि उद्धव साहेबांचा पक्ष ते दोघे एकत्र आले ज्यांच्या होते. विरोधात तुम्ही लढलात त्यांच्यासोबत तुम्ही जात आहात, त्यांना पाठिंबा देत आहात. नाही, पण आम्ही कुठे गेलेलो आहोत पाठिंबा? तिथे लोकल लेवलवरती जर इतर ठिकाणी तसा निर्णय होत असेल तर लोकल लेवलवरती तिकडच्या नेत्याला आम्ही अधिकार दिले होते, त्याप्रमाणे त्यांनी तो निर्णय केलेला आहे. बाळा नांदगावकर यांचं एक सूचक विधानच म्हणावं लागेल की राजकारणामध्ये काहीही घडू शकतं. मुंबईमध्ये काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. पुन्हा एकदा ऐकूयात बाळा नांदगावकर नेमकं काय म्हणाले. कल्याण डोंबिवलीमध्ये झालं ते मुंबईत होणार नाही. नाही, त्याच्यावरती आता भाष्य करणं उचित नाही, कारण राजकारणामध्ये काही घटना घडत असतात. ज्याप्रमाणे चंद्रपूरला भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस एकत्र आहे. तुम्ही कोकणात गेले तर त्या ठिकाणी सुद्धा एकनाथ शिंदेचा आणि उद्धव साहेबांचा पक्ष ते दोघे एकत्र आले ज्यांच्या होते. विरोधात तुम्ही लढलात त्यांच्यासोबत तुम्ही जात आहात, त्यांना पाठिंबा देत आहात. नाही, पण आम्ही कुठे गेलेलो आहोत पाठिंबा? तिथे लोकल लेवलवरती जर इतर ठिकाणी तसा निर्णय होत असेल तर लोकल लेवलवरती तिकडच्या नेत्याला आम्ही अधिकार दिले होते, त्याप्रमाणे त्यांनी तो निर्णय केलेला आहे. तर कल्याण डोंबिवलीमध्ये आपण पाहिलेलं आहे की शिंदे आणि भाजप यांनी जरी एकत्रित निवडणुका लढलेल्या असल्या तरी सत्ता स्थापनेसाठी दोन्ही पक्षांचे पूर्णपणे प्रयत्न आणि शिंदेंना मनसेनं पाठिंबा दिलेला आहे. मनसेचे त्या ठिकाणी 5 नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि त्यांनी शिंदेंना पाठिंबा दिलेला आहे. आणि त्यावरूनच बाळा नांदगावकर यांना हा प्रश्न विचारला असता त्यांनी असं म्हटलेलं आहे की स्थानिक पातळीवर स्थानिक नेत्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि राजकारणामध्ये काहीही घडू शकतं असं सूचक विधान बाळा नांदगावकर यांनी केलेलं आहे. मुंबई महापालिकेमधले नगरसेवक गट स्थापन करण्यासाठी एकीकडे आपण पाहताय की कोकण भवनकडे गेलेले आहेत, दुसरीकडे केडीएमसी मध्ये जे घडलेलं आहे त्याच्यामुळे अनेक तर्कवितर्क आणि अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत. ठाकरे बंधू त्या ठिकाणी एकत्रितरित्या लढलेले होते, मात्र मनसेनं आता शिंदेंना त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि त्यावरून अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत.